दापोली पंढरपूर मार्गावर महाड तालुक्यातील भोराव गावाजवळ सावित्री नदीवरील जुन्या सावित्री पुलावर आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आयवा डंपर व स्विफ्ट डिझायर गाडीची समोरासमोर धडक लागून अपघात घडला। पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे सदर दुर्दैवी घटना घडली। या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कारमधील 5 प्रवाशांपैकी 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। यावेळेस महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा ताफा याच मार्गावरून जात असताना अपघात झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच आमदार भरतशेठ गोगावले यांनी तात्काळ जखमींना त्यांच्या ताफ्यात असलेल्या पोलीस व्हॅनमधून उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। प्रसाद शांताराम लांबे वय वर्ष 34, दीपाली प्रसाद लांबे वय वर्ष 34, दीप शिवाजी जाधव वय वर्ष 25, अमित भालेराव वय वर्ष 38, मयूर सकाराम राणी वय वर्ष 30 हे सर्व राहणार नरेगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथून आपल्या ताब्यातील MS-12PT 0705 स्विफ्ट डिझायर कारमधून दापोली येथे वीकेंडची सुट्टी असल्याने मौज मजा करण्यासाठी निघाले असता दापोली पंढरपूर रस्त्यावर महाड तालुक्यातील भोराव गावाजवळ जुन्या सावित्री पुलाजवळ आले असता समोरून येणाऱ्या MH-06BD 0535 क्रमांकाच्या आयवा डंपरला स्विफ्ट डिझायर कार चालकाला अचानक झोप लागल्याने समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला। या अपघाताची माहिती महाड MIDC पोलिसांना मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या मार्गावर काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत सुरू केली आहे। सदर अपघाताची नोंद महाड MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस करीत आहेत। या दुर्घटनेवेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि महाड शहरातील कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्ते, शिवसैनिक, आजूबाजूचे ग्रामस्थ यांनी देखील स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांना मदत केली। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा मानेसह निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।